नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती 17,000 प्लस पदाची या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला गणित 25 क्वेश्चन आणि बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन म्हणजे जवळपास मित्रांनो तुमचे 50 क्वेश्चन म्हणजे 50 मार्क या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या दोनच विषयाचे असणार आहे। त्यामुळे हा विषय तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतो आणि या विषयात जर चांगला सराव जर असेल तर तुम्हाला पैकीचे पैकी सुद्धा गुण या विषयामध्ये मिळू शकतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची जर बॅच लावायची असेल तर तुम्ही 7977 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। तर पहा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 5 गणित पाहिले होते। हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक देत आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भाग दुसरा पाहणार आहोत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर पहा, आपली बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे। तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला विचारेल। पहा, एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64% गुण मिळाले व राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले, तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्याचे सरासरी गुण किती? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला। हे 4 ऑप्शन सुद्धा आपल्या समोर दिलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपल्याला कितपत येतं। आणि ज्यावेळेस सोडल्याच्या नंतर तुम्हाला जर योग्य आन्सर येत नसेल तर तुम्ही नंतर हा व्हिडिओ स्टार्ट करू शकता। ठीक आहे, आता पहा, अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला पोलीस भरतीला विचारल्याच्या नंतर करायचं काय? आता गणित आणि रिजनिंग हे सर्वच पदासाठी हे महत्त्वाचे असतात। त्यामुळे असं नाही की पोलीस भरती बाकीच्या सुद्धा आरोग्य विभागासाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे, त्याच्यानंतर इतर सुद्धा पदासाठी हे महत्त्वाचे आहे। ठीक आहे, तर पहा, सर्वप्रथम विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? एकूण 60 विद्यार्थी आहेत। आता 60 विद्यार्थ्याच्या नंतर त्याची विभागणी पहा, पहिले 20 विद्यार्थ्यांमध्ये केली, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांमध्ये केली, म्हणजे 60 मधून हा 20 आणि हा 20 40 गेला, म्हणजे उरलेले विद्यार्थी किती आहेत? 20, म्हणजे एकूण गट किती झाले? 20चे एकूण 3 गट झाले। 1 2 3 गट म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे एकूण किती? 3 गट झाले। मग अशा वेळेस काय करायचं? तर पहा, सर्वप्रथम दिलेल्या सर्व जी टक्केवारी आहे त्याची बेरीज करायची। आता पहा, या ठिकाणी आपण बेरीज करूया। 70%, त्याच्यानंतरची 20 विद्यार्थ्यांना प्लस किती मिळाले? 64%, नंतरच्या विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थ्यांना किती मिळाले? 40%। ठीक आहे, आता एकूण किती गट झाले? पहा, हा एक गट झाला, हा एक गट झाला, हा एक गट झाला, एकूण किती गट झाले? 3 गट झाले, म्हणून याला 3 भाग देऊयात। आता सरासरीची सूत्र पहा, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी येते। मग 70 64 आणि 40 याची आपण या ठिकाणी काय करूयात? बेरीज करूया। तर पहा, सर्वप्रथम 0 आणि 4 आणि इथं प्लस 0 म्हणजे या ठिकाणी आला 4, 4 आल्याच्या नंतर हा 4 आणि या ठिकाणी हा 6 किती झाला? 10, 10 आणि 7 किती झाले मित्रांनो? 17। आता एकूण संख्या किती आहेत आपल्या? 3 आहेत, म्हणून याला 3 भाग देऊयात। 3 भाग दिल्याच्या नंतर पहा, 3 जर 17ला भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल? 3 5 15 म्हणजे 5चा भाग गेला, म्हणजे भाग कितीचा? 5चा गेला, म्हणजे 15 आले। आता 17 मधून जर 15 जर गेले तर राहतात किती मित्रांनो? 2 राहतात। 2 राहतात म्हणजे किती राहिली? वरी 24 आणि खाली राहिली 3। आता 3 जर आपण 24ला जर भागलं तर 3 8 24 म्हणजे 8 आला या ठिकाणी। म्हणजे एकूण विद्यार्थ्याचे सरासरी गुण किती? तर ते 58%। किती ऑप्शनमध्ये दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले। आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे। 2 नंबरचा प्रश्न पहा, एका वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 50% गुण मिळाले व राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले, तर सर्व विद्यार्थ्याचे सरासरी गुण किती? आता एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? या ठिकाणी सुद्धा 100 विद्यार्थी आहेत। पहिला गट कितीचा आहे? 50चा, नंतरचा गट कितीचा आहे? 50चा, म्हणजे 100चे एकूण 2 गट केले। ठीक आहे, मग टक्केवारी पहा, पहिल्या 50 विद्यार्थ्यांना पडली 50%, नंतरच्या 50 विद्यार्थ्यांना पडली 40%, म्हणजे एकूण टक्केवारीची बेरीज करूयात आपण या ठिकाणी। पहिल्या विद्यार्थ्यांना 50 विद्यार्थ्यांना पडली 50%, नंतरच्या 50 विद्यार्थ्यांना पडली 40%। ठीक आहे, आता एकूण गट किती झाले? 2 झाले, हे 50 आणि हे 50 एकूण 2 गट झाले, म्हणून याला 2 भाग देऊयात। 50 आणि 40 किती झाले मित्रांनो? 90। 90ला जर आपण 2 जर भागलं तर उत्तर येणार मित्रांनो आपलं 45, म्हणजे त्या उर्वरित विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्याचे सरासरी गुण किती आहेत? तर ते आहेत मित्रांनो 45%। ऑप्शन कितीमध्ये? ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्ष आहे। जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळाले तर सरासरी 15 होते, तर वर्ग शिक्षकाचे वय काढा। अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा। प्रश्न पोलीस भरतीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आकडे चेंज होऊ शकतात, पण खूप वेळेस विचारलेला आहे, लक्षात ठेवा। आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर सर्वप्रथम विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 20 विद्यार्थी आहेत, 20 लिहून घ्या। त्या 20 विद्यार्थ्याचे सरासरी किती वय आहे? तर ते आहे 14 वर्ष, म्हणून 14 लिहून घ्या। आता सर्व विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज आपण या ठिकाणी करूयात। तर 14 0 0
14 दोन्ही 28 झाली 280. ठीक आहे. आता काय करूयात, या ठिकाणी समोर काय म्हणलं पहा, जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले. आता वर्ग शिक्षकाचे वय मिळवले याचा अर्थ काय मित्रांनो, पहिले किती विद्यार्थी आहेत, 20 आहेत. नंतर वर्ग शिक्षक त्यामध्ये आला म्हणजे एकूण किती झाली मित्रांनो, 21 झाली. आता 21 झाल्याच्या नंतर सरासरीमध्ये काय फरक पडला, तर सरासरीमध्ये एकूण 15 वाढली. सरासरी कितने 15 झाली. सरासरी किती झाली 15 झाली. किंवा असं पण म्हणू शकतात की सरासरी 1ने वाढली. म्हणजे सरासरी 15 झाली काय आणि सरासरी 1ने वाढली काय. म्हणजे पहिली सरासरी किती होती 14, 1ने वाढली झाली म्हणजे 15. म्हणजे 15 जागी 1 जरी लिहिला तरी सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे सरासरी किती झाली मित्रांनो 15. आता 15 जागा जर त्यांनी म्हणलं असतं की सरासरी 1ने वाढली. 1ने वाढली म्हणजे पहिली होती 14, आता झाली 15. म्हणजे गणितीय भाषा तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. गणितीय भाषा जर समजली तरच, नाही तर तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. मग 15ने आपण 21ला गुणाकार करूया. तर 15 1 15, 15 शिल्ल 5चा हातचा आला मित्रांनो 1. 15 दोन्ही मित्रांनो या ठिकाणी 30, 30 आणि 1 झाला मित्रांनो 31. म्हणजेच आता पहा 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय किती होतं, तर ते 280. वर्ग शिक्षकाला म्हणजे एकूण झाले 21. 21मध्ये त्यांचे सरासरी वय झाले 315. म्हणजेच या ठिकाणी वर्ग शिक्षकाच्या वयासह बेरीज किती झाली 315. मग जर आपण या 315मधून जर 280 म्हणजे सर्व मुलाचे वय काढून जर टाकले तर आपल्याला शिक्षकाचे वय मिळणार आहे. म्हणून आपण आता 315मधून 280 काढूयात. आता पहा 5मधून 0 गेला, राहिला 5. परत या 3मधून या 1मधून 8 जात नाही म्हणून या 3चा हातचा इथे घेतला, झाले 11. 11 झाल्याच्या नंतर 11मधून 8 गेला, राहिला 3 आणि 2 ठिकाणी 2मधून 2 गेला, राहिला 0. म्हणजे 35 वर्ष असणार वर्ग शिक्षकाचे वय. ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा, ऑप्शन दिले 3मध्ये दिले एकूण 35 वर्ष. म्हणजे वर्ग शिक्षकाचे वय एकूण 35 वर्षे. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्ही सराव जर केला तर पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. आणि तुमची परीक्षा पोलीस भरतीची परीक्षा जवळपास जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता टाईमसुद्धा आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे सराव करा. गणिताची आणि बुद्धिमत्तेची जर बॅच घ्यायची असेल किंवा स्पेशल एक एक विषयाची जरी बॅच घ्यायची असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता दिलेल्या नंबरवर. 4 नंबरचा प्रश्न पहा, एका वर्गातील 5 मुलांना पुढील प्रमाणे गुण मिळाले 50, 40, 60, 55 आणि 35. तर त्यांना सरासरी किती गुण मिळाले, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारायचा. आता सरासरीचं सूत्र काय, दिलेल्या एकूण संख्याची बेरीज भागिला दिलेल्या संख्या, एकूण संख्या. म्हणजे आता पहा या ठिकाणी 50, 40, 60, 55 आणि 35. तर लिहून घेऊया संख्या किती आहेत पहा 50. त्याच्यानं तिथं तुम्हाला लिहायचं नाही, ठीक आहे. इथं आपण शिकवलं तर आपण लिहून घ्यायचं, ठीक आहे. तिथं डायरेक्ट तुम्हाला बेरीज करायची. ही बेरीजसुद्धा डायरेक्ट करता येते, परंतु आपण या ठिकाणी शिकत आहोत, ठीक आहे. 60 त्याच्यानंतर आहे मित्रांनो 55, 55च्या नंतर आहे मित्रांनो 35. आता एकूण संख्या किती झाला पहा, एकूण संख्या पहा 1 2 3 4 5. एकूण संख्या किती आहेत 5. म्हणून या दिलेल्या बेरीजला आपण 5ने भागाकार देऊयात. आता सर्वांची आपण बेरीज करूयात. पहा सर्वांची बेरीज जर केलीत पहा 50 आणि 40 किती झाली, 50 आणि 40 झाली 90, 90 आणि 60 झाले मित्रांनो 150, 150 आणि या ठिकाणी हे 55, 150 आणि 55 जर या ठिकाणी जर केले तर ते 205, 205 आणि 35 जर त्या ठिकाणी मिळेल तर ते येते 240. म्हणजे सर्वांची बेरीज किती आली 240. आता आपल्याला कितनं भागायचे 5ने भागायचे. 5ने भागल्याच्या नंतर पहा 5 चौक झाले मित्रांनो 20. आता 24मधून 20 गेल्याच्या नंतर राहिला 4 म्हणजे वरी झाला 40. तर 5ने जर 40ला जर भागायचं ठरलं तर 8चा भाग जातो म्हणून झाला 8. म्हणजेच दिलेल्या सर्वांचे एकूण गुणाची सरासरी किती आहे तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 48%. म्हणजे एका वर्गातील 5 मुलांना पुढील प्रमाणे गुण मिळाले 50, 40, 60, 55, 35. तर त्यांना सरासरी एकूण किती गुण मिळाले तर सरासरी गुण त्यांना मिळाले 48%. ऑप्शन पहा या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन चुकीचे देण्यात आलेले, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 48%. एकूण किती 48% गुण या ठिकाणी सरासरी त्या मुलांना मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न पहा 5व्या नंबरचा. 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे तर जर त्या संख्येची सरासरी 84 असेल तर सर्वात मोठी संख्या सांगा. आता सरासरी चॅप्टरमध्ये मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. आता या प्रश्नाची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता मित्रांनो नेहमी पहा संख्येमध्ये जर फरक सारखा असेल, संख्येमध्ये जर फरक सारखा असेल तर या ठिकाणी सरासरी म्हणजेच मित्रांनो मधली संख्या असते. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे मधली संख्या सरासरी किती दिली 84. लिहून घेऊया 84. आता 84च्या पुढे 7ने संख्या वाढत जाणार, 84च्या मागं या ठिकाणी 7ने संख्या कमी होत जाणार. मग महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायची तर आता आपल्याला कोणती संख्या विचारली, मोठी संख्या विचारली. मोठी संख्या विचारली, एकूण संख्या किती आहेत मित्रांनो पहा 5 संख्या अशा आहेत. आता 5 संख्या आहेत म्हणजे याचा अर्थ मित्रांनो एकूण किती संख्या असणार पहा 5 संख्या आहेत म्हणजे एकूण 2 असणार आणि एकूण 2 असणार.
आता इकडल्या संख्या असणार कमीच्या, इकडल्या संख्या असणार जास्तीच्या. मग जर आपल्याला असं विचारलं असतं लहान संख्या कोणती, तर आपण इकडल्या संख्या काढल्या असत्या. आपल्याला विचारलं मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या आपण या ठिकाणी पाहूयात. दुई संख्या सुद्धा आपण या ठिकाणी काढूयात. कधी कधी लहान संख्या आणि मोठी संख्यांची बेरीज आपल्याला विचारली जाते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मोठी संख्या जर पाहिली तर या ठिकाणी पहा, मोठी संख्या जर आपण या ठिकाणी जर आपल्या 7 वाढायचं, म्हणजे 84 मध्ये जर आपण 7 जर मिळवले तर 84 7 येते मित्रांनो 91. 91 आणि 7 जर मिळवले तर ते होते 98. आता या ठिकाणी म्हणजे मोठी संख्या कुठे झाली, तर ती झाली 98. आता लहान संख्या सुद्धा विचारली जाऊ शकते. मग 84 - 7 करा. 84 - 7 जर केलं, कारण की आपण या ठिकाणी पाठीमागं जातो. सरासरी म्हणजे काय मित्रांनो, मधली संख्या असते. मग 84 - या ठिकाणी 7 जर केलं तर ते येते मित्रांनो 77. 77 मधून जर 7 मायनस जर केले तर ते येते मित्रांनो 70. म्हणजे लहान संख्या झाली 70, मोठी संख्या झाली 98. या दोन्ही संख्येची बेरीज सुद्धा कधी कधी विचारली जाते. या दोन्ही संख्येची बेरीज जर विचारली तर बेरीज करा. या दोन्ही संख्येची वजाबाकी सुद्धा विचारली जाते. या दोन्ही संख्येची वजाबाकी करा. म्हणजे तुम्हाला कशाही स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही जर आपली बॅच जर केली तर 100% तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळले जाऊ शकतात. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.